मित्रांनो, राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे। 2024 सालची विधानसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार, शिवसेना, शिंदे गट यांनी एकत्र मिळून लढवली। त्याचेच फळ म्हणून आज हे तिन्ही पक्ष सत्तेत आहे। दरम्यान तीन पक्ष एकत्र असल्यामुळे महायुतीत वेगवेगळ्या कारणांमुळे रस्सीखेच पाहायला मिळते। मंत्रिमंडळ विस्तारावेळी अशीच चढाओढ पाहायला मिळाली होती। त्यात विशेष बाब म्हणजे या तिन्ही पक्षांतर्गतही मंत्रिपदाला घसवणी घालण्यासाठी शर्यत लागली होती। असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केले। अजित पवार हिंगोलीमध्ये बोलत होते। यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले। भाषणादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळाची खांदेपालट अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केलं। 2.5 वर्षांमध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार असा शब्द दिलेला आहे। तो शब्द मी पाळणार आहे, त्यामुळे चिंता करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं। राज्यात 2024 सालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार स्थापन झाले होते। त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता। यावेळी आम्हालाच महत्त्वाची खाती मिळावी यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती। शेवटी एकमत झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर करण्यात आला होता। यावेळी अजित पवार यांच्या पक्षाने मंत्रिपद देताना 2.5 वर्षांचा विशेष फॉर्म्युला ठरवला होता। सध्या ज्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आली होती त्यांना पुढच्या 2.5 वर्षांनी खुर्ची खाली करावी लागणार असे त्यावेळी ठरले होते। म्हणजेच या पुढच्या 2.5 वर्षांनी नव्या नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्याचा फॉर्म्युला समोर ठेवला होता। याच फॉर्म्युलाचा अजित पवार यांनी हिंगोलीत नव्याने उल्लेख केला आहे। मी नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार असं म्हटलं होतं। तो शब्द मी पाळणार असं अजित पवार म्हणाले आहेत। अजित पवार यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे। फडणवीस यांच्या सरकारचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होणार, बदल झालेच तर कोणत्या नवीन लोकांना मंत्रिपदी खुर्ची भेटणार याची चर्चा आतापासूनच रंगली आहे। यात आता विशेष बाब म्हणजे पक्षातील असंतुष्ट नेत्यांना अजित पवार कोणती मंत्रिपद देणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।